दिवस आले त्यांचे, खरंच चांगले. मेहनतीला फळ लागतं बापूसाहेब. नाही तर पहिले या बसेलेत ना, या म्हाताऱ्या होती ना जुन्या, तिसले विचारा एवढी बिकट परिस्थिती त्यांच्या जीवनाची होती का? जेव्हा मोबाईलची व्यवस्था नव्हती तर सख्या पोरीला बाप बघायला भेटत नव्हता. मरून जायचा तरी बापावर हात पडायचा नाही पोरींचा, अशी परिस्थिती. सत्य घटना आहे, सत्य घडलेली घटना आहे. आम्ही आहे ना एक लेख लिहित होतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं मी ठेलारी लोकांवर एक लेख लिहितोय मी. 10वी-12वी शिकलेले पोरं सांगतात महाराज कीर्तन आमचं काम नाही आहे. कीर्तन आम्ही शिकेल सवरेल शेतस, आम्ही सुशिक्षित शेतस. 10वी-12वीवाला सांगतस भाऊ रे आम्ही डिग्र्या शिलगाई कीर्तने कराय नव्हतं रे आप्पा. हां 10वी-12वीवाला सांगतस फेल होईल बी आम्ही सुशिक्षित आहेत. असं कीर्तनाला आमचंही जाऊ द्या. कीर्तन काही इतकं साधं नाही आहे. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी. कीर्तनाची मर्यादा सांगतो बरं का आपल्या धर्माची. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. म्हणून कीर्तनात सगळ्यांनी आलंच पाहिजे. हा कीर्तनात आलं पाहिजे. राजे छत्रपती शिवराय कीर्तन ऐकत होते तुकोबारायांचं. मग तुम्ही आपण कीर्तनाला आलो तर काही नुकसान थोडी न होणार आहे. आलं पाहिजे कीर्तनात, पण कीर्तन बी ऐकायला यावं आपली सद्बुद्धी पाहिजे आपली. नाही ते बाकीना गरज पडी राहतात. आखो वर ते सांगतात आमना गावात कीर्तन होतं भाऊ, मी पाय ठेवाल बी गहू नाही भाऊ. हा झेंडा लाई देणार आहे तू, पाय ठेवाल बी घ्या नाही. तू कीर्तन मागून आणि असं म्हणापेक्षा मी त्या असं म्हणसो म्हणा भगवाननीच तुला येऊ दिन नाही. इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो. वेड्या गबाड्याचे काम नाही. इथं येण्यासाठी ज्याचं पुण्य असेल ना तो इथपर्यंत पोहोचेल, अन्यथा ते शक्य नाही आहे. भगवंत काही एवढा सोपा आहे का? आपण गावी जाताना आहे ना, जर तुमचे 10 ड्रेस असतील तरी सुद्धा तुम्ही गावी जाताना पांढरा शुभ्र धुतलेला जो ड्रेस असेल तोच परिधान करतात. हो आपण माणसे असल्यावर जर आपण शुद्ध कपडा चांगला स्वच्छ कपडा धुशीन घालतस, जो धुवेल चोयल होईल तोच कपडा आपल्या आवडत जगना मालक येतो. असा गंदा कपडा लिहू दे का त्याला बी धुवेल चोयल लागतील ना, बरोबर आहे ना? हो. आणि इथं येणारा प्रत्येक व्यक्ती काहीतरी पुण्याचा साठा असेल तरच तो इथं येईल, नाही तर ते शक्य नाही आहे. तुम्ही आलात, जे बिचारे ऐकतात त्यांना माहिती. कसं आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो. पहिले जर घरमा सर्वांस कमावता राहणार ना तर बिल्डिंग बनायला वेळ नाही लागस, बरोबर आहे ना? सोपं सांग राहिलं तुम्हाला ध्यान मायासाठी. बटा थोडं काय ना कमावणारा पाहिजे म्हणजे संसार बी सुखना चालत, घरदार बी नेमन बनत आणि बॅलन्स बी पडस. पण जर कधी घर मा एक कथा वडस एक पिन पडेल एक सांगरा नाही वाटा पाटा काय उन्नती होईल. जर कार्यक्रम करायचा असेल तर सगळ्या बाजू क्लिअर असल्या पाहिजे तरच कार्यक्रम सक्सेस होतो, अन्यथा अजिबात नाही. कार्यक्रम सक्सेस करणं एकट्या माणसावर चालत नाही. बट्याच गोष्टी चांगल्या लागतील. अंतःकरणापासून सगळ्यांना सांगितलं होतं देवाची भक्ती करा. पुरुष मंडळींना सांगितलं, बाबा लोकांना, तरुण भावांना सांगतो, तुम्ही जे गाणं म्हणतात ना ते गाणं पोरीसाठी म्हणण्यापेक्षा जर तुम्ही भगवंताच्या साठी म्हणलं असतं तर कदाचित भगवंत प्रसन्न झाला असता. चाल जरी ती आवडली त्याच्यामध्ये भाव आपले टाकायचे, जसे की ही कानया कानया वेड तू केलंय मला कानया वेड तू केलंय मला. आपले भाव टाकायचे. अजून तरुण भावांना सांगतो, अजून तुमचं ते गाणं आहे कोणचं, हे तेरे रच के कमल. हा सजन भाऊ सुन. हा अरे त्या पोरीसाठी काय म्हणेन फायदा नाही रे अप्पा. म्हणायचं असेल ना, प्रेम करायचं असेल तर असं करायचं जसं माझ्या राधेनं देवावर केलं, नाही का? प्रेम एकदम निखळ आणि स्वच्छ असलं पाहिजे, त्याला म्हणावं प्रेम. आता आपण करतो एकमेकांवर, ते प्रेम नाहीच ना, त्याला वासनाच म्हणता येईल, प्रेम नाही म्हणता येणार. प्रेम फक्त केलं राधेनं देवावर आणि देवानं राधेवर, त्याला म्हणावं प्रेम. हो तुमचे गाणे असतात नाही का, हे मेरे रच के कमर, हाय मनीषीन काहीच फायदा नाही भाऊ. भाव आपला होता नाही त्यांना मा. शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ, वो अदा ये दिखाई मजा आ गया. शाम जाने जिगर तेरी
पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. चाल कसली असू दे आपण भगवंता प्रतीचे भाव होतायचे नाही का. हो आता तुमले सांगाच बहिणीसो तुमले बॅट बजा मनाचा काटे म्हणतीत नाही आणि लगीन माय काय करतीत नाही. त्या लगीन ना गाणं का जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही. तुमना गाणं म्हणजे कोणी टाची अंगणमा खाट शिलगाय दिसू यंदा ती खाट नाही राव देवाने शिलगाय देणे यंदा काही का होई जाय ना कितला का दांगडू आहे ना. काय त्या गाणं म्हणेस उद्धार होई जाय का आपला. पहिल्या बाया निंदाला जाय तरी भजने म्हणत हे जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. जाळू जाळी पांदू पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. पहिल्या बाया गाणं म्हणत हो गटावर दयंद येत ना गटावर दयंद येत तरी सुद्धा गटावर ना गाणाच नाही सुद्धा काहीतरी संदेश राय. हे भाऊ बहिणी ना झगडा जाया का वनमा बहिणी ना डोळे पाणी वंदो मना पस्ताये मनमा. पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत आणि आतीने बाया लेकरे झोपाडतीन गाणं म्हणतीस डिंग डांग डिंग. तू त्याला दाखल पण डिंग डांग ऐकाड राही नाही तो मोठा विषय डिंग डांग करतच येस माय. हा जर पोरांवर संस्कार चांगले टाकायचे असतील तर तुम्हाला भजनच म्हणावे लागतील. देवाचंच नामचिंतन ऐकवावं लागेल. राजे छत्रपती शिवराय घडले ना तर जिजाऊ मासाहेबांनी धर्मग्रंथ वाचले. हो चांगले राजांच्या कथा हो ग्रंथ वाचन केलं तेव्हा राजे छत्रपती शिवराय घडले. एवढं सोपं नाहीये. म्हणून तुम्हालाही सांगतो तुम्हाला त्या गाणं आहेत ना त्या म्हणू नका असं मी म्हणणार नाही. त्या गाणं जिथला जोरमा म्हणतस ना बहिणी सोन तिथलाच देवना गाणं बी जोरमा म्हणत जा. म्हणतस का तुम्ही म्हणा बरं मन मागे. जनमान मोलना तू राधे राधे बोलना हो म्हणा बापरे नाही. हा आता म्हणा सोडी दे झुमकी तू चाल मरी जाऊन नाहीत काय शायद. तुमले देवनं भजन सुद्धा म्हणता येत नाही बहिणी सोन कवय उद्धार होईल. तुमनं प्रत्येक गोष्टीच माय ना अख्खं खोटं रास. हा उन्हाभू महाराज मुद्दावर पोरकीतला खुश होई घ्या त्याला माहिती आहे त्या बुकीन भाऊ मला माहिती आहे ना म्हणून मतदान कोणतं आहे तुम्ही तिथला करतात बसेलेत. तुमले काहीच घेणं देणं नाही. अभंग सुटू का नको सुटू तू फक्त ते पिष्टा सांगत जाय भाऊ रडत जाय भाऊ म्हणजे लोक आहे ना रडणाऱ्या व्यक्तीला शांत करायला जातं जे मला शांत पोऱ्याला रडावतं. हा पण आज आहे ना म्हणे बिलकुल इच्छा नाही ते सांगाने. आज म्हणे मानसिकताच नाही तयार होईल नाही ते सांगाने. हा सांगी देऊ असं पक्क त्यांना अल्लक लागतच हो. तुम्हाला म्हणायला सांगितल्याच्या नंतर तुम्ही बोलू नका. आता मग ऐकायचं तर बोलू नका. तुम्हाला जर इथं देवाचं भजन म्हणायला लावलं इथं म्हणत नाही पण तुम्ही नको ते गाणे म्हणायला अजिबात लाजत नाही आणि अजिबात घाबरत नाही. तुम्हाला एक बी गाणं करा राहत नाही. खरं तर मी हा जो विनोद सांगतो ना शेवटचं हो तुमले जे कोंबडीना पिष्टा रणनं म्हणा ऐक नाही ना यांमागे मला जो संदेश देणार आहे तो पण लक्षपूर्वक ऐका. नुसतं ऐकीच नाही आशिष नाही नका सोडी जात जाऊ. काहीतरी संदेश असताना मागे तो पण लई जात जा. हा ऐकीशी नाही सोडा ना बरं का बहिणी सोन. तुम्हालाही सांगतो बरं का आयो भायो आमची भाषा ही बोलते बेकार दिसायला बाई. अरे ती रणकी झाली ती सत्यानाशीची. महाराज एक नंबर जात बरं का दादाश्री एक नंबर जात रासाई. इतकी नम्रता ना दादासाहेब यांच्या अंगी. महाराज कधी कुणी चाली उन्हा अंगवर तरी पण हातच जोडते ना. नको रे त्या पाया पडते नको रे आणि इथला रावण्या करतच ना ते असं वाटस ना कत बोलाय की बोल कत हो भाई मी काय नाही हो दादा मी काहीच करू मी घर चालू रे भाऊ
इतका भारी, इतका नम्र राहतच बिचारा, काय त्यासले घेणं देणं नाही. काय रे भाऊ चालणार रे, कोणा इकरील नाही गेले रे, सौदा तुम ना अंगे रे हो. इतकी नम्र जात रासाई हो, काय घेणं देणं नाही बिचारा असले. पण त्यासनी नम्रता त्यासले श्रीमंत बनावस. दादाश्री बापूसाहेब मोठा भाऊ, त्यासनी नम्रता त्यासले श्रीमंत बनावस. त्यासना पण जितला पैसा आहेत मला पक्क माहिती आहे, कितला का सांगितलं आमची परिस्थिती लई टाकाऊ आहे महाराज. त्यासना पण जितला पैसा आहेत ना तिथला आपला पण काहीच नाही शे हो. त्यासना गोदड आजमा सुद्धा पैसा शियल राहतस. हां आपला पण 2-4 हजार राहतं, पण आपण स्टँडवर मोजतस बरं. त्यासना पण इथला पैसा राहतस ना. आमनाकडे ना करलाले एक ठेलारी नव्हती, आमनी आजी लागे ती बाई. ती आजी सांगे, पैसावाला सांगे, ए पैशाचं घमंड नको दाऊ म्हणे, तुझ्या घरापर्यंत पैसे पैरत येईन म्हणे मी. आज सांगे म्हातारी, ठेलारी लोक कमी नका समजा, बोलता श्रीमंत राहतं पण त्या कबलतच नाही. आपला पण काहीच राहत नाही. आपला पण काय रास उजी वय घेते. आपला पण 2 बांड्या बुड्या बैले राहतस, गाडा राहते बी दुसरा चाके मागेल राहतस. एक चिपटी बायकोन 2 शेंबड्या पोरी, यांवर काहीच राहत नाही. पण आपण आवराव तसंच नाही. आपण प्रत्येक वेळेस कोणी जर होईना ना दकिलीस रे आ तू टाय का बट रे बिग बर जे रे, त्यामा बी 3 भाव येत रे तुम्ही दकिली तू सांगत. आणि यासवर चाली जा तुम्ही, या इथला पैसा राहता नको रे, ती दाढी धरतो नको रे, त्या पाया पडतो नको रे भाऊ. हां त्याने जर ठराव ना तर जिराई देते. पण इतका नम्र राहतस ना, आणि त्याशी नम्रताना फायदा इथला वस ना दादासाहेब. त्याशी जर ठराव आज मेंढ्या दट करण्यात, गाली देतस मेंढ्या, एक जण टेकडावर उभं राहा, तू चाल रे गावच्या आला की सांगतो ना मी तुला. आणि गावच्या बी इथला हुशारच ना, टेकडींकडे त्यांनी तिरपा गुजर आणि मग दकस आवयानीच घाला लाल राहता तरी आऊ सांगस, अरे त्या सत्याना झाला, अरे हाकट ना तू गावच्या मारणार रे. अरे काय सत्याना अशी भू, एक नंबर हुशारी राहत्यास नाही म्हणजे ते करोडपती राहतच त्या. आपला पण काहीच राहत नाही, पण प्रत्येकवर 3-3, 4-4 केशी राहते. पण महाराज खरंच त्यांचे विचारांचे दिवस आले, आता दिवस आले त्यांचे खरंच चांगले. मेहनतीला फळ लागतं बापूसाहेब. नाही तर पहिले या बसेलेत ना या म्हाताऱ्याच्या वतीनं जुन्या तिसले विचारा, एवढी बिकट परिस्थिती त्यांच्या जीवनाची होती का. जेव्हा मोबाईलची व्यवस्था नव्हती तर सख्या पोरीला बाप बघायला भेटत नव्हता. मरून जायचा तरी बापावर हात पडायचा नाही पोरींचा, अशी परिस्थिती. सत्य घटना आहे, सत्य घडलेली घटना आहे. आम्ही आहे ना एक लेख लिहित होतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं मी ठेलारी लोकांवर एक लेख लिहितोय मी. असा नुसता कीर्तनाटे बुकी जास इथलावर नाही राहत मी, घर जाईन काहीतरी आखू किळा पाडस. प्रत्येक समाजामधनं काहीतरी मटेरियल घेतो. जसं आदिवासी लोक आहेत दादासाहेब, आदिवासी लोकेशने बी एक खासियत आहे. आडवतीन 2-4 लोक बसेल आदिवासी बी शेत ना, त्यासनी एक खासियत राहस, कितला का लढाई होईल राहत ना, त्यासने मारामारी बी होईल राही ना, तरी कोणा का पोऱ्यान लगीन राह ना बटा जण नाचतच. त्या काय घेणं देणं नाही त्यासले, राग रुसवाना काही माल बलावालेच पाहिजे ना, दरी वडालेच पाहिजे, काही संबंध नाही. डायरेक्ट वाजना म्हणजे बडा नाचतच त्या. आणि आपण विशेष म्हणजे मला जेवणले बोलावं नाही असा एक बिटेला आपला आदिवासीना पोरगा रुसणार नाही. पंगत चालू आहे जास्त तरी मित्र उठाडत, बावड्या चालणार ते पंगत चालू आहे नको रहू देऊ रातभर ना केलं. म्हणजे मी प्रत्येक समाजावर आहे ना पूर्ण चिंतन विचार करतो आणि त्याच्यावर मंथन करून मी आहे ना प्रत्येकाचं पुस्तक लिहितोय, मी प्रत्येकाची कथा लिहितोय. कोणत्या समाजामधनं कोणते गुण घेण्यासारखे आहेत. हो आदिवासी लोकेश ना इथला काय गुण भारी आहे, टेलर लोकेश ना इथला काय गुण भारी आहेत ना. हो ते लेवासारखं शे बरं. आदिवासीच मा एकाच बहिणीसले विचारच नाही, आदिवासीच मा एखादा नवर देऊन माय ऋषीशनी बसेल का, नवर देऊन माय ऋषीशनी बडेल. आपण स्वतःला बोलता चांगली जात ना म्हणले तर एक चांगली जात ना, एक बाई लगन माई नवर देऊन माय उठीशने डायरेक्ट जेवता एक कोपराला जाईन उभी राहिने.
बड्या बाया रावण्या करत ताई खायल्या ना आई बहीण खाय नाही. मी म्हणतो आपण कीर्तनकार आहेत भाऊ, युट्यूबले बरा लोक देखतात आपले वय कसं म्हणतं जाईन वजन पड जाई आपलं. म्हणतं मावशी खायल्या ना, नाही म्हणे महाराज मला नाही खाणं. म्हणतं बापरे आई बहीणले ते झटकाही राहणार भाऊ. म्हणतं काय वेगळे काकू का बं खाणं नाही म्हणे मी नवर देऊन मायशे. म्हणतं मग काय जाय म्हणे मला खोबरान वाटी तरी लाई का. म्हणतं येडीशे रे भाऊ आई, खोबरान वाटीन करता दांगडो घालते ना बाणड सुरूत नाही म्हणतात. नुसतं याच नाही आपला सुद्धा काही काही असा सूटबूट मारतच ना. पंगत चालच आणतो जवळ असा घरघरात फिरत सासरा विचारस का बापू तुम्ही जेवण केलं नाही. मालकुनी सांगितलं नाही तू खायले रे. अरे तू बुक्या वातळा वय जाशी रे. या लोक्या खाय राहणार तुला फुटीन पाटा बांधाय घ्यात का रे. कोणी सांगा नाही म्हणजे तू इथला येडा असे म्हणजे अहो प्युअर येडा पण असे आहो. तसं टेलारी लोकांमध्ये बरं का. आता एवढी सुविधा झाली. पहिले बाप मरे तरी पोरगीचा हात पडत नव्हता, माय मरायची तरी पोरगीला माय भेटायची नाही, अशी परिस्थिती या लोकांची होती. ही सत्य घडलेली घटना मी लिहितोय. ठेलारी लोकांची एक पोरगी लग्न झालं आणि लहानपणातच लग्न होतं. आता पण त्यांचं लहानपणात कोण कोण आहेत ठेलारी बायावर वोट करा. शेत हा 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 आता मानचेच मा वा 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 हा. लहानपणीच लग्न होतं यांच्यामध्ये. बुजी वय घ्या ना जोई मग सुधाकर टाकतस त्या. हो बाकी ना ते पोटले बी कुकुल आहे देत. हो पोर जर झाली तर माझ्या पोराला करून घे निघजात पोऱ्या आई वय ना उलट वस ना उलटा वायरी जुळत का डिप्या शिलगी जाते. लहानपणी लग्न करायची सवय प्रथा आहे ती. पोरगी आली लहानपणीच माय पण होऊन जायची. 12-13 वर्षाची पोरगी 14-15 वर्षाची पोरगी माय व्हायची. आता पोरगीला 2 मुलं झालेले आहेत. 16-17 वर्षाची पोरगी, एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी होती 3 वर्षाची, मुलगा होता 7-8 महिन्याचा पोरगा. पोराला पाठीला बांधायची आणि कोकरं चारायला जायची बाई. नेमकं एक दिवशी बाजाराला गेल्याच्या नंतर चुलत काका भेटला. म्हणले पोरगी तुझा बाप लय आजारी आहे ग, तो वाट बघायला तुझा बाप ये म्हणले बघाया. पोरगी घरी आली. नवऱ्याला सांगते मा बापाची तब्येत खराब आहे मला बघायला जायचंय. नवरा म्हणतो अगं मी मायावर काही चालत नाही, मा बापाला विचारावं लागन. बापाला विचारायची मा म्हणजे मी जाऊ का. बेटा तू जर गेली तर मग कोकरं कोण चारणार आहे, घोड्यांवर कोण जाईल. पोरगीला जाता झालं नाही. 2-3 बाजाराला गेली तेव्हा पुन्हा अजून दुसरा माणूस भेटला माहेरकडचा. तो म्हणतो बेटा तुझा बापाची तब्येत सिरियस आहे, तुला लय आठवण करत होता ग, तू जाऊन भेट ना त्या बापाला. आली घरी, सासरा जाऊ देत नाही. एक दिवस असा निर्णय घेतला आता जाऊ देत नाही, एक दिवशी डायरेक्ट निघायचं. पहाटे उठली, सगळे झोपलेले. 3 वाजेला उठली ब्रह्ममुहूर्तावर. हो पोराला घेतलं. ते 2-3 वर्षाचं बाळ होतं ते एक हातात आणि जे 6 महिने 8 महिन्याचं होतं त्याला बांधलं पाठीला आणि पायी गेली. ज्या गावात बापाचा वाडा होता त्या गावात शिरली. पण जिथं बापाचा वाडा होता तिथं दिवस उजळला. तिथपर्यंत गेल्याच्या नंतर ज्या शेतात बाप राहत होता त्या शेतकरीला विचारलं काका मा बापाचा वाडा तुमच्या शेतात होता ना. म्हणले बेटा आतापर्यंत तुझा बापाचा वाडा होता पण 10 दिवस झाले त्या बापाचा वाडा निघाला. म्हणले पुढे अजून पुढच्या गावापर्यंत जाते. पोरगा उपवाशी या. 2 ते 3 वर्षाचं पोरग येते. भूक लागलेली. माय हे आई मला खायला काय दे ना. गावात एका बाईकडे भीक मागितली. हो अरे बाई मला दे ना काही शिडी भाकर असं माझ्या लेकराला खायला. लेकराला ती शिडी भाकर खाऊ घातली. अजून चालते. ज्या वाड्यात ज्या शेतात बापाचा वाडा आहे त्या शेतात गेली. त्याला विचारलं का हो दादा मा बापाचा वाडा होता ना बेटा, परवाच्या दिवशी तो बापाचा वाडा निघाला. म्हणले इथून जिथं वाडा गेला त्या शेतापर्यंत पोहोचते. त्या शेतात गेल्याच्या नंतर शेतकऱ्याला विचारलं शेतकरी काका मा बापाचा वाडा आलता ना तुमच्या शेतात. म्हणले हो बाई तुझा बापाचा वाडा इथंच होता, कालच्या दिवशी तुझा बाप मेला, इथं पुरले तुझ्या बापाला, तुझी माय मेंढ्या घेऊन गेली, वाडा घेऊन गेली पुढं. ही परिस्थिती या लोकांची होती. महाराज हे सोपं नाही आहे. इतकं सहज नाही. लक्ष्मी एवढी सहज नाही टिकत. त्याच्यासाठी खूप काबाड कष्ट करावे लागतात. पहिले आपल्या मायबापांचं कष्ट केलेलं आत्ताच्या पोरांना ते फुकट वापरायला भेटतंय. त्यांनी एवढं कष्ट केलंय ना आपण कल्पनाही नाही करू शकत. आता तर प्रत्येक ठेलारीकडे मोबाईल झालेला आहे प्रत्येकाकडे. आता सुविधा झाल्यात.